परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सगळ्यांचं. मित्रांनो, आजच्या गोष्टीचा विषय आहे मदत. इंग्लिशमध्ये विचार करायचं म्हटलं तर हेल्प. आपण पाहतो आपल्या समाजामध्ये बरेच जण एकमेकांना हेल्प करताना दिसतात आणि प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या किंवा प्रत्येकाची हेल्प करण्याचं माध्यम मात्र वेगवेगळं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैशाचीच मदत करायला पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीला धनधान्याची मदत करायला पाहिजे गरजेचं नाहीये. एखादी म्हातारी व्यक्ती ती ओझं घेऊन हातात पिशव्या घेऊन चालत असेल आणि रस्ता क्रॉस करायला तिला अडथळा निर्माण होत असेल तर त्या म्हाताऱ्या व्यक्तीला आपण तिची पिशवी घेऊन तिला रस्ता क्रॉस करून दिला, हा सुद्धा एक मदतीचा मोठा भाग असेल असं मला वाटतं. तात्पर्य काय, बऱ्याच अंशी असं होतं की काही जण अशी मदत करतात की ह्या हाताने जी मदत केलेली आहे ती ह्या हाताला कळत सुद्धा नाही, कारण त्या मदतीपासून त्यांची कुठल्याही स्वरूपाची अपेक्षा नसते. त्या मदतीपासून त्यांना त्यांचे कर्म चांगले असतात आणि त्यांचे कर्म चांगले असतील तर फळ तो आपला वरचा आहे ना बसलेला तो देतो. मित्रांनो, समाजामध्ये खऱ्या अर्थाने मदत करणारी लोक अगदी तुटपुंजी असतात हो, आपल्या हाताच्या बोटावर मोजणे. आणि मदतीचा आव आणणारे किंवा मदत करून मदतीचा ढोल पिटवणारी लोक तर लाखो करोडो तुम्हाला दिसतील. मग ते कसे असतात, मग ते काय करतात, कुठेतरी छोटी मोठी मदत करण्याचा प्रकार करतात आणि काय करतात, फोटोग्राफरला आणतात, त्याचे फोटो काढतात, व्हिडिओग्राफरला आणतात, त्याचा व्हिडिओ काढतात आणि सोशल मीडियावरती एवढी प्रसिद्धी मिळवतात. अहो, मदत केलेली असते एवढ्याशा गोष्टीची आणि म्हणजे ती मदत नसते, स्वतःची पब्लिसिटी करून घेण्यासाठी त्यांनी मदतीचा ढोल पिटवलेला असतात. तुम्हाला माहिती, असे लोक आपल्या आजूबाजूला नक्कीच असतात, समाजसेवक वगैरे वगैरे स्वतःला म्हणवणारे आणि त्या मदतीची म्हणजे मदत करण्याचा आपला परिपूर्ण पद्धतीने फायदा सोशल मीडियाकडून ते घेतात आणि स्वतःची प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, माझ्या गोष्टीत मदत फार वेगळ्या स्वरूपाची आहे. मित्रांनो, आजच्या मदत या गोष्टीमध्ये आपण एक खूप चांगला मेसेज घेणार आहोत की मदत कशा स्वरूपाची केली पाहिजे. तर पाहूया, आपल्या ह्या गोष्टीमध्ये एक म्हातारी आजीबाई आहेत, त्या झोपडीत राहत आहेत, त्यांचे पती आजारी आहेत आणि त्या आजारपणासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मग करायचं काय? अहो, पैसे आजारपणाच्या औषधासाठीच काय हो, बिचारे 2 दिवस उपाशी असतात आणि कोण्या एका सद्गृहस्थाला तरुणाला त्यांची ही दशा कळते. मग काय होतं की एका ठिकाणी एक म्हणजे नगरामध्ये एक खांब आहे, त्या खांबामध्ये एक चिठ्ठी आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी इकडे सामान घ्यायला आलेले होते, परंतु माझे 100 रुपये कुठे पडलेत मला माहित नाही. जर कोणाला ते सापडले असतील तर कृपया ते मला आणून द्यावेत. माझं वय असं मी 70 वर्षाची म्हातारी आहे, माझ्यासाठी ते 100 रुपये खूप महत्वाचे असतील, तर ज्याला कोणाला ते सापडले असतील ते तुम्ही मला आणून द्या, असं त्या खांबावरती चिठ्ठी लिहिलेली असते. मित्रांनो, तुम्हाला काय सांगू, अहो खरंच त्या म्हातारीकडे खूप जण जातात आणि प्रत्येक जण जाऊन त्या म्हातारीला सांगतात, आजी तुमचे 100 रुपये जे पडलेले होते ना ते मला सापडले. एक दिवस 10 लोक जातात, दुसऱ्या दिवशी 20 लोक जातात, तिसऱ्या दिवशी 30 लोक जातात. असं करता करता त्या म्हातारीकडे पैसे जमतात. ती म्हातारी प्रत्येकाला सांगते, नाही हो, मी ती चिठ्ठी लिहिली नाहीये आणि माझे कुठलेच 100 रुपये हरवलेले नाहीयेत, मी इथे माझ्या घरातच आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती त्या म्हाताऱ्या आजीबाईला म्हणतो की नाही आजी, तुमचे पैसे पडले होते आणि असू द्या हे, आणि मला ते सापडले. खरं सांगू का, देवासारखी ती माणसं तिकडे जातात. मग शेवटी त्या म्हातारी आजीबाई त्या व्यक्तीला नतमस्तक होतात की मी तर 100 रुपये घेऊन कुठल्याही बाजारात गेले नव्हते आणि माझे 100 रुपये कुठेच पडले नव्हते, परंतु ज्या कुठल्या म्हणजे व्यक्तीने ही माझी दशा पाहिली की मला 2 वेळेचं जेवणाची सुद्धा भ्रांत आहे, माझ्याकडे जेवायला सुद्धा पैसे नाही, माझ्या पतीला औषध उपचार करायला पैसे नाही, हे कदाचित कुठल्या तरी सद व्यक्तीने पाहिलेलं असेल आणि मला ती व्यक्ती डायरेक्ट त्यांनी मदत केली तर कदाचित मी त्यांची मदत स्वीकारणार नाही असं त्यांना वाटलं असेल आणि म्हणून त्या व्यक्तीने जी चिठ्ठी लिहिली त्या लिहिलेल्या चिठ्ठीमुळेच मला आज इतर लोकांनी माझे पैसे पडलेले नव्हते तरी सुद्धा माझे पडलेले पैसे त्यांना भेटले असं सांगून त्यांनी दिले. तर हे देवा, त्या म्हणजे जो कोणी तो सद्गृहस्थ असेल किंवा तरुण असेल किंवा कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं भलं कर. बघा मित्रांनो,
पहिली 100ची नोट त्याच व्यक्तीने, त्याच तरुणाने दिलेली असते आणि त्याच व्यक्तीने त्या पोलवरती, त्या खांब्यावरती ती चिठ्ठी लिहिलेली असते त्या आजीबाईच्या नावाने आणि त्या चिठ्ठी खाली पत्ता लिहिलेला असतो. ज्याला कोणी 100 रुपयाची नोट सापडेल त्याने या पत्त्यावर आणून द्यावी. आणि त्या व्यक्तीचं विचार करून काही सद्गृहस्थ असे असतात की त्यांना वाटतं की ती म्हातारी आजीबाई आहे, तिला 100 रुपयाची गरज आहे, तर मी 100 रुपये देऊन पुण्य करावं. आणि कोणी तिला काहीच आपला पत्ता किंवा आपलं नाव सांगितलं नाही की माझं नाव हे आहे, मला तुमची नोट सापडली नाही. मित्रांनो, मदत अशा स्वरूपाची असते, ती जर केली, या हाताने जर एखाद्याला मदत केली तर ह्या हाताला करता कामा नये. अशा पद्धतीत स्वतःचेच पैसे प्रत्येक जणाने त्या म्हातारी आजीबाईला दिलेले होते. तुमचे 100 रुपये मला सापडले म्हणून. बघा, मदतीचा मार्ग किती उत्तम मार्ग होता. आणि त्या तरुणाने त्या आजीबाईला पैसे दिले, त्याच्याकडे पैशाची कमतरता होती, पण त्याने विचार केला की मी मोठ्या स्वरूपात मदत नाही केली तरी अक्कल लावून, शक्कल लढवून मी त्या आजीबाईला पैसे उभारून तर देऊ शकतो. आणि म्हणून त्या खात्यावरती त्याने ती चिठ्ठी लिहिली होती. तर मित्रांनो, गोष्ट फार छोटी होती हो, परंतु त्या गोष्टीपासून मिळणारा किंवा घेण्यात येणारा जो बोध आहे तो फार चांगला आहे. तर जरुरी नाही की तुम्ही कोणाला अन्नधान्याची, पैशाची मदत करावी, परंतु मदत कराल ना ती अशा स्वरूपात करा की ह्या हाताने केलेली मदत ह्या हाताला कळता कामा नये. तर मित्रांनो, मदत ही गोष्ट आपल्या सगळ्यांना आवडली आणि मला माहिती आहे की आपण कोणाला तरी अशी कधीतरी नक्कीच मदत करा. तर माझ्या मदत या गोष्टीला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मत करू नका. परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा.